किती बायका आल्या होत्या ना हळदी कुंकवाला. पण सगळं अगदी जिथल्या तिथे व्यवस्थित घडलं. छान झाला नाही कार्यक्रम. पण खरं सांगू, सगळ्यात छान काय झालं आज उषाचा हळदी कुंकू झालं नाही. खूप बरं वाटलं ग मला. उषा मावशी, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आता तुझीच आठवण काढली होती. नको ग बाई. हे घे, मिरचीचा ठेचा आणि कुरड्या आणल्यात बाई. उषा अगं हे काय करते मावशी? अगं हा, कुरडे आणि ठेचा द्यायला आली होतीस ना, मग हे काय करत बसली आहेस? आता मी खूप जणांकडे जाते ना स्वयंपाकाला. तुमच्याचकडे का आणला ठेचा आणि कुरड्या? हा, मला माहिती आहे आज हळदी कुंकू आहे, तुमच्या नावावर एवढं सगळं काम, म्हणून मदत करायला आले मी. अगं ठेव बरं उषा. नको मावशी, एकदम झणझणीत झालेला दिसतोय ठेचा. वासावरूनच कळतंय. मुद्दाम करतायत या. यांना माहितीये यांच्या हातचा ठेचा खाल्ल्याशिवाय मला राहवत नाही, आणि ठेचा खाल्ला की दुसऱ्या दिवशी माझ्या पोटात दुखल्याशिवाय राहत नाही. जो माणूस दुसऱ्याच्या चांगल्या स्वयंपाकाला नावं ठेवीत असतो की नाही, त्या माणसाच्या पोटात हमेशा दुखतच असतं. हे बघा. आणि तिसरा मुद्दा, आता वय झालंय तुमचं, नाही झेपत तुम्हाला ठेचा बिचा. हे बघा, वयावर यायचं काम नाहीये. अजूनही तरुण पोरांना लाजवेल इतक्या जोमाने काम करू शकतो मी. अगं बाय, पण समोरच्याला लाज वाटेल असं का करावं माणसानं, नाही का? लाज वाटेल नाही हो, लाजवेल असं म्हटलंय मी. आणि तुम्हा दोघींना काय झालं असायला? त्यामुळेच फावतं त्यांचं. अगं मनू, अर्धवट हळदी कुंकू सोडून कुठे गेली होतीस? ते जरा एक काम होतं. हो का? थकल्यासारखी दिसतेस ग. ये पाणी देते तुला. ये. हे सावकाश ग, सावकाश. तुम्ही मुली सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये. सावकाश, तुला लागलं नाही ना? नाही. बस 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 बस. सावकाश. कशाला धडपडत असते का तू इथे तिथे? एका जागेवर शांत बसायला काय होतं तुला? मी चेंज करून येते. हो जा. बर निर्मलताई, हो मी निघाले. हा, सगळं झालंय, किचन सगळं काम झालेलं आहे. बर. काय आहे, अनिकेतचा इंटरव्ह्यू आहे उद्या. त्याला काय हवं नको सगळं बघायला लागणार ना. हो का? हा. आणि ठेचा इकडे देऊ नका बरं, नाही तर दिवसभर आतमध्येच बसून राहते. हे बघा उषाताई. मनू, जेवायला चल, ताटं वाढली आहेत. मनू, कुठे हरवलीयस? एका अननोन नंबर वरून माझा आणि अनिकेतचा एक फोटो सेंड केलाय कोणीतरी. हा नंबर कोणाचा आहे, कोण आमच्यावर लक्ष ठेवतंय काहीच कळत नाहीये. एक काम कर, या नंबरवर कॉल कर, म्हणजे कळेल ना कोणाचा नंबर आहे ते. नाही नको, मला भीती वाटते. उगीच कुठला फ्रॉड नंबर असेल तर. ठीक आहे. मनू, हा फोटो बाबांना दिसू देऊ नकोस. नाही. मनू, आता याचं फार टेन्शन घेऊ नकोस. चल लवकर, ताटं वाढली आहे. हो आलंच.
तर समर सरांचा नंबर आहे. म्हणजे समर सरांनी मला अनिकेत सोबत बघितलंय. अनिकेत खाली इस्त्रीवाला पाशी भेट मला. म्हणू काय ग अचानक बोलवून घेतलंस, काय झालं? मला फार टेन्शन आलंय. मला अननोन नंबर वरून आपला फोटो सेंड केला गेला होता ना, तो नंबर माझ्या बॉसचा आहे. त्यांनी आपल्याला एकत्र बघितलंय. अगं मग यात घाबरण्यासारखं काय? अरे मी हळदी कुंकवासाठी हाफ डे घेतला होता ना. करेक्ट डे. तू हळदी कुंकवाला गेली होतीस ना, त्यानंतर तू मला भेटलीस, मग तू खोटं खोटं बोलतेस. तुझ्या बॉसने तुला विचारलं ना तर खरं काय ते सांगून टाक. तुला वाटतं ते विश्वास ठेवतील? ऑफिसच्या वॉचमनला पहिल्याच दिवशी तो झोपला होता म्हणून कामावरून काढून टाकलं त्यांनी. म्हणू कामगार कामावर झोपला आणि त्याला काढून टाकलं, हे चुकीचं काय केलं? ती तुझी गोष्ट वेगळी आहे आणि तू उगाच टेन्शन घेऊ नकोस, पॅनिक होऊ नकोस. ओके? खळी दिसत नाहीये मला. बरं, तुझी इंटरव्ह्यूची तयारी झाली? हो. बरं चल, निघते मी आता. घरचे सगळे जेवायला थांबलेत. बर म्हणू नको ना जाऊ. आणि अगं नको ना जाऊ. आणि ठेचा खाल्लास का? आईने छान ठेचा केलाय. हो म्हणू बघ, पॅनिक होऊ नकोस आणि शांतपणे जाऊ. जा तू जा. तू जा. तू जा. अगं तू जा. बर जाते. हे म्हणू अरे मानसी जी, इस्त्री के लिए कपड़ा तो देते जाओ. ओ साहब, म्हणू टेन्शन घेऊ नकोस. आणि बघ, तू अजूनही नर्वस असशील ना तर मी इथेच थांबतो. तो बॉस जास्त काही बोलला तर मी येऊन क्लिअर करतो. नाही नको, आज तुझा इंटरव्ह्यू आहे, तू त्याकडेच लक्ष दे. मग मला सांग, इंटरव्ह्यूला मी हा तुझा टेन्शन वाला चेहरा पाहून जायचंय का? तू MBA इन फायनान्स आहेस, त्यातही टॉपर आहेस. झोपेतून उठलास ना तरी कोणी इम्प्रेस होईल तुझ्यावर. फक्त हा जॉब आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेव. हो, डोंट वरी. तर जाऊ? नाही जा. बाय. जा. मानसी मॅडम, आज लवकर आलात? हो, मुद्दामच आलो. काही गडबड? नाही नाही. काही नाही. गुड मॉर्निंग. तू झाली नाहीत ना? नाही ग. मनू, लक्ष कुठे आहे तुझं? तुला आवडलाय वाटतं तो समर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग समर. हळदी कुंकू सर. सॉरी सॉरी. गुड मॉर्निंग सर. सर आले.
खूप लेट झालाय. मोरे लबाड मोरे. अरे मोरे काय झालं मोरे? काय झालं? हा उशीर का झाला सांगा बरं. किती वाजलेत हा? नाही वाजलेत किती? 9 वाजून 3 मिनिटं झालेत मोरे. का उशीर झाला बरं? का उशीर झाला? वॉर्ड ऑफिस मध्ये गेलो होतो साहेब. एक काम होतं घरचं महत्वाचं. पण म्युन्सिपाल्टीचे काहीतरी आज संप वगैरे. सॉरी सर. माझं वाक्य तरी पूर्ण होऊ द्या. म्युन्सिपाल्टीचा काही संप आहे नाही असं म्हणणार होतो, त्याच्या आतच तुम्ही खोटं बोललात. सॉरी सर, खरंच सॉरी. मोरे तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा. उद्या सर. मोरे मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. पण मी कधीच नाही खोटं बोलत. अरे असं कसं? आत्ता तर खोटं बोललात की. मला कुठे माहित होतं संप आहे नाहीये? बोललात की नाही खोटं? बोललात की नाही? मग आज एक दिवस घरी जायचंय का कायमचं घरी जायचंय ते तुम्ही ठरवा. ऑफिसमध्ये कोणीही खोटं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. ताई कुकर झालंय, भाजी करायची राहिलीये. हे बघा मी विचारलं का तुम्हाला? मला सवय आहे हो सांगायची, तुम्ही नका ना लक्ष देऊ. हे बघा या असल्या गोष्टी मला खपत नाहीत. मला पण नाही खपत म्हणून सांगते, माझ्या कामात तुम्ही ढवळढव करू नका, तुमच्या कामात मी ढवळढव करणार नाही. उषा कोणाशी बोलतेस तू? तुमच्या यांच्याशी. सकाळपासून बडबड लावली माझ्या मागे. अगं पण ते फोनवर बोलतायत. मला कसं कळणार? मला सांगायला नको का यांनी? नाही मोबाईलवर नको. रितसर फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन काढलेले फोटो हवेत. तुम्ही आम्हाला मुलाचे फोटो पाठवा, आम्ही तुम्हाला मुलीचे फोटो पाठवतो. हा ओके ठेवू? बाय. निर्मला हो इकडे. ते मनूचे फोटो स्टुडिओत काढलेले फोटो दे जरा. म्हणजे अजून तुम्ही फोटो काढलेच नाहीत की काय? हा तुम्ही माय लेकींनी माझं ऐकायचं नाही असं काही ठरवलंय का? का नाही काढले फोटो? हा किती दिवस झाले सांगून? ऑफिसच्या गडबडीतून नाही जमलं तिला. असं कसं नाही जमलं? 10 तास लागतात का फोटो काढायला? अवघं 10 मिनिटाचं काम आहे ते. काय नाही, तू तिला आत्ताच्या आत्ता ऑफिसला फोन कर आणि तिला सांग आज लवकर निघ आणि स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढ म्हणा. अहो काल आता हळदी कुंकवा करता आली होती लवकर, आता आज परत कसं सांगू? हे बघ मला कारण नकोय, मला आजच फोटो हवे. अरे चांगलं स्थळ आलंय, मुलगा चांगला आहे, निदान या तरी मुलीचं लग्न करण्याचं भाग्य आई वडिलांच्या हाताला मिळू द्या. मे आय कम इन सर? येस कम इन. सर यात मागच्या महिन्याचे कंपनीचे अकाउंट डिटेल्स टॅली करून ठेवलेत.
एकदा बघाल का? फाईल ठेवा आणि जा. खोटं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. अनिकेत निघालास का रे? हो. इकडे ये जरा, इकडे ये. त्या कॅलेंडरवर 21 लिह. 21 कशा करता? अरे बाबा, मी किंचाळे बाबांच्या कीर्तनाला जाते ना, तर ते बाबा मला म्हणाले 21व्या इंटरव्ह्यूला तुझ्या लेकराला नोकरी मिळेल. आई, इंटरव्ह्यू म्हणजे काय व्रत आहे का 21 दिवसांचा की पूर्ण केलं की मिळणार? तू शंका घेऊ नको किंचाळे बाबांबद्दल. किंचाळे बाबाचे आई लिहितो. लिहितो. येतो. चल काय, जरा थांब ना बापू, थांब ना. ए, चांगल्या कामासाठी चालला ना. ए, दही साखर. काम होणार माझ्या राजाचं. आता पड पाया. यशस्वी भव. माझं लेकरू यशस्वी होऊन येणार आहे. लोकांच्या डोळ्यात तुझ्याविषयी अभिमान बघते बरं. तुझी पहिली पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सगळी सर्टिफिकेट जमा करून ठेवली. पण माझ्या राजानं प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर काढला. त्याचं चीज कर. हा, होणार सगळं चांगलं. सर, मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हा, बोला. सर, मी तुमच्याशी खोटं नाही बोलले. आमच्या घरी खरंच हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता आणि तो झाल्यावर मी घरातून बाहेर पडले होते. आमच्या शेजारच्या एका मुलाकडे माझं काम होतं म्हणून त्याला भेटायला गेले होते आणि नेमकं तेव्हा तुम्ही सर मला पाहिलं. प्लीज विश्वास ठेवा सर. असं रडायचं नाही. रडायचं नाही. बसा तुम्ही. या बसा. बसा ना, बसा. बस. काय झालं? हा, काय झालं रडायला? हा, काय? मी काय म्हणालो का? तुम्ही काहीच म्हणत नाही. याच टेन्शन आलंय मला. तुम्ही रागवलात का माझ्यावर? आता हे कोणी सांगितलं? अहो, असं काही नाहीये. असं नाही वागायचं. या, डोळे पुसा. तुम्ही नाही ना खोटं बोललाय, मग कशाला एवढं पॅनिक होताय? हा, मला तुमचा राग आलाच नाहीये. बकट नाही. मी चिडलोय? रागावलोय का मी? रागवलोय मी? मग चला, जा आता काम करा. खरंच सर? सर नाही ना म्हणायचं. समर सर. या काम. थँक्यू. हा हा हा, असा नाराज चेहरा घेऊन जाणार बाहेर. असा बरं, असा हसा, थोडा हसा, थोडा हसा, हसा. हे जमतंय. या तुम्ही आता. येते. मिस मानसी, उद्या येताना तुमच्या वडिलांकडून एक लेटर घेऊन या. लेटर? तुमच्याकडे काल हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता ना. आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजिला होता आणि त्यासाठी मी माझ्या मुलीला लवकर बोलावून घेतले. असं एक लेटर तुमच्या वडिलांकडनं उद्या घेऊन या. पण सर, हे म्हणजे शाळेतल्या मुलांना पालकांकडून चिठ्ठी आणायला सांगण्यासारखं आहे. शाळेत आपल्याला शिस्त लावतात की नाही? मग ती शिस्त इथेही कंटिन्यू झाली पाहिजे. ऑफिसमध्ये शिस्त म्हणजे शिस्त. सो उद्या येताना तुमच्या वडिलांकडून हे लेटर आणायला विसरू नका, नाहीतर मग ऑफिसलाच येऊ नका.